बसा उशीर बस काय अडचण. बोला ना. हा एक जरा गावात आलेले होते कार्यक्रम. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरभूमीत, संभाजीराजेंच्या शूरभूमीत, संत तुकारामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि संत ज्ञानेश्वराच्या विचारानं प्रभावित झालेल्या अशा माझ्या कणखर मातीच्या कणखर महाराष्ट्रातील धामणगावकरांना सप्रेम जे महाराष्ट्र करतो. आज 12 डिसेंबर म्हणजे या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्याच्या मातीतून एक पुत्र जन्माला आला आणि या मातीपासून जन्माला येऊन ज्यानं राजकीय संघर्ष करत दिल्लीची संसद गाजून आपल्या वक्तृत्वानं सोडली असे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा जन्मदिवस म्हणजे 12 डिसेंबर. मंचावर बोलण्याचं जे ज्ञान मला लाभलं म्हणजे सुमारे 350 वर्षापूर्वी मुघलांच्या घोड्याच्या टाचाखाली आणि हत्तीच्या टाचाखाली ज्या हिंदवी स्वराज्याचा खच पडू लागला होता तरी सुद्धा त्या हिंदवी स्वराज्याला भगवी पताका राहून राजसत्तेचा मार्ग दाखवणारे राजाधिराज छत्रपती यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो, नतमस्तक होतो. ज्या माणसामुळं तुमच्या समोर मला व्यक्त होण्याची संधी मिळाली. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, काही करा पण शिका. हा संघर्ष ज्या महामानवानं या भारत मातेला दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. आणि आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब संघर्षाचं एक धगधगतं यज्ञकुंड या विषयावर व्याख्यानासाठी आपल्या समोर उभा राहतो. खरं तर संघर्ष माणसाच्या जन्मातच आलेला असतो. ज्यावेळेस आपण गावकऱ्यांना आईच्या उदरातनं जन्माला येतो ना त्यावेळेस प्रचंड वेदनानं आपली आई विवाळत असते आणि आपण सुद्धा रडत रडत या पृथ्वी तलावर अवतरतो. आणि तेव्हापासून जन्मानंतर सुरू झालेला हा संघर्ष अगदी सगळं तरुणपण, युवकपण, म्हातारपण सगळं जगून झाल्याच्या नंतर जेव्हा आपण मरण अवस्थेमध्ये जातो तेव्हा सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आलेला असतो. म्हणजे संघर्ष आयुष्याचा कधीच मिटत नाही. हेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना हेरलं आणि बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या नार्था गावातनं 12 डिसेंबर 1949 ला लिंबाबाई आणि पांडुरंग यांच्या पोटी गोपीनाथ मुंडे साहेबांचा जन्म झाला. खरं तर गोपीनाथ हे नाव साहेबांना शोभत होतं, कारण गोरगरिबांना सहारा देणारा, पिंजलेल्या लोकांना आधार देणारा, नालायक लोकांचा सहारा करणारा आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये बहुजन समाज जेव्हा थडग्यासारखा निष्पत पडला होता ना त्याला ऊर्जा देणारा नाथ म्हणजे गोपीनाथ. त्या साहेबांचं नाव होतं गोपीनाथराव मुंडे साहेब. खरं तर गोपीनाथराव मुंडे साहेब जेव्हा संघर्षासाठी 1980 ला राजकारणात बाहेर पडले ना तेव्हा भाजपा नावाचा पक्ष नव्हता, जनता नावाचा पक्ष होता. आणि जनता नावाच्या पक्षाचं भाजपामध्ये या ठिकाणी रूपांतर झालं. भाजपा म्हणून ती भारतीय जनता पार्टी उदयाला आली. भटा ब्राह्मणांची पार्टी म्हणून ओळखणारा जाणारा भारतीय जनता पार्टीचा तो चेहरा मोहरा खरा बदलला ना तो लोकनेते मुंडे साहेबांना बदलला. खरं तर जयंती आणि पुण्यतिथी साजरा करून आपल्याला काय मिळवायचं असतं तर आपल्याला मिळवायचं असतं त्यांच्या विचाराचा वारसदार होणं आणि त्यांच्या विचारानं प्रभावित होऊन जाऊन हा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न वराशी बाळगणं. तर ते जयंत्यांना आणि पुण्यतिथ्यांना अर्थ उरत असतो. खरं तर लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आता मी पुढच्या अर्धा एक तासामध्ये मुंडे साहेबांचा जीवनपट तुमच्या समोर उलगाडतोय आणि त्यातनं आपल्याला काय घेता येईल ते आपण घेणार आहोत. सध्याची संस्कृती वेगानं झपाट्यानं बदलते. देवाला देव म्हणायला नवं तरुण तयार नाही, पण गोपीनाथ मुंडे साहेबांना दैवत म्हटलं जातं परमेश्वर. कारण दैवत का म्हटलं जातं का ज्या माणसानं देवापेक्षा या महाराष्ट्राच्या जनतेवर प्रेम केले ना म्हणून त्यांना दैवत म्हटलं जातं. अहो ज्यांचा बाप साधा गावचा सदस्य नाही, सरपंच नाही, ते गोपीनाथराव जाऊन दिल्लीच्या तख्तावरती संसदेत लोकसभेचे उपनेते होतात. खरं तर हा ज्वलंत राष्ट्रवाद जर कुणी मांडला असेल ना तो गोपीनाथ मुंडे साहेबांना मांडलाय. म्हणजे माझ्यासारख्या एका शेतकरी पोराला त्यांनी प्रेरणा दिली आहे की राजकारण हे फक्त बड्या लोकांचं नाहीये,
धनदांडक्या लोकांचं नाहीये, तर भारतीय लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तुम्हाला दिलंय ना, ते तुमची अधिकारवाणीनं सत्ता गाजवण्यासाठी दिलंय. म्हणून शेतकऱ्याच्या पुत्रांनो, राजकारणात या, हा मोलाचा जर सल्ला कुणी या महाराष्ट्राला दिला असेल तो गोपीनाथ मुंडे साहेबांना दिला. सुरुवातीला विद्यार्थी चळवळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केलं, कॉलेजच्या निवडणुका लढवल्या, सायकलवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रचार केला, जिल्हा परिषदेला उभे राहिले. परंतु जिल्हा परिषदेला उभा राहिल्यानंतर त्याच काळामध्ये हा किती मोठा द्रष्टा नेता होता याची थोडीशी चुरूक तुम्हाला सांगतो. ह्या महाराष्ट्रामध्ये खरं जर जातीयतेचं समीकरण मिटवायचा कोणी मूलमंत्र आधी दिला असेल ना, तर तो शाहू महाराजांनी दिला होता. आणि ही जात संपली पाहिजे, जाती व्यवस्था मोडली पाहिजे, हा त्यांनी दिलेला मूलमंत्र पुढे चालून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना सुद्धा दाखवून दिला. आंतरजातीय लग्न केलं. त्यांचे मित्र होते प्रमोद महाजन, त्यांच्या भगिनी प्रज्ञाताईंसोबत त्यांचा आंतरजातीय विवाह झाला. 1980च्या आधीच्या दशकामध्ये जेव्हा एखादा माणूस आंतरजातीय विवाह करतो त्यावेळेस कुठलाही समाज त्या व्यवस्थेतला त्यांना स्वीकारू शकणारा नव्हता. पण साहेबांना सांगितलं होतं की माणसाचा माणूस पण मोठा आहे, जात मोठी नाहीये. आणि हा वसा आणि वारसा त्यांनी पेलला आणि पुढे चालून पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवली, त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक लढवली आणि यशवंत झाले. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेला रेणापूर जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक मतांना निवडून येणारा जर कोणी असेल तर लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब होते. म्हणजे जनतेने त्यांना स्वीकारलं. म्हणजे जातीयता मिटवा. काय चाललंय सध्याच्या परिस्थितीत? शिकलेल्या पोरांच्या डोक्यामध्ये जातीचं विष काढल्या जातंय, झुंड आणि टोळके रस्त्यावर उतरवल्या जातात आणि जातीचे समीकरण बिघडून सत्तेची लालसा ठेवणारे राजकीय नेते सत्ता पिपशू बनायला लागले. अशा वेळेस साहेबांना सांगितलं होतं की जातीला थारा देऊ नका. म्हणजे खरंच जातीच्या विरोधात काम करणारे आमचे साहेब होते. मित्रांनो, गोपीनाथ मुंडे साहेब हे एक वारकरी संप्रदायात जन्माला आलेला एक निश्चिम भक्त होते. कारण ते पायी आळंदीला जायचे, पंढरपूरला जायचे. म्हणजे उच्च शिक्षण जरी झालेलं असलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिक्षणाचा अधिकार त्यांनी पुरेपूर वापरला होता. भारतीय कायद्यातील ऍडव्होकेट असणारे आणि बीकॉमचं शिक्षण सुद्धा घेणारे मुंडे साहेब पुढे चालून वारकरी संप्रदायाकडे वळले होते. म्हणजे एकीकडे विज्ञानवाद असताना अध्यात्म सुद्धा सोबतीला असला पाहिजे, हे तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना तो मूलमंत्र त्यांनी दिलाय. त्यांनी पंढरपूरच्या पायी वाऱ्या केल्या, भगवानगडांच्या पायी वाऱ्या केल्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत भगवानगडाशी, ज्ञानेश्वर माऊलींशी, पंढरपुराच्या विठ्ठलाचे एक रूप राहिले. आणि संस्कृती विसरू नका, जगात ते कुठेही फिरा पण आपल्या दैवताला विसरू नका, हा मूलमंत्र त्या साहेबांनी आपल्या सगळ्या तरुणांना दिला. पण आज मात्र झाले काय? मंदिराच्या ओट्यावर दारू पिणारी, मंदिराच्या ओट्यावर पत्ते खेळणाऱ्या अवलादी निर्माण झाल्या. का? तर त्यांना अध्यात्माचा वारसा राहिला नाही. वारसा होता पण तो सक्षमपणे पेलता आला नाही. आज आपली तरी काय अवस्था आहे? प्रत्येकाला वाटतं माझं मूल शिकलं पाहिजे, माझं मूल नोकरीला लागलं पाहिजे, पण मुलाकडे हजारो रुपये आले पाहिजे. पण हळूहळू आपण त्या शिक्षणाच्या नादात आपण शेती कसत राहतो, काबाड कष्ट करत राहतो, मुलांना बाहेर शिकायला टाकतो आणि हॉटेलवरती, धाब्यावरती दारूच्या बाटल्या पेल्यामध्ये रीते करणारे तरुण जन्माला आले आणि पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्राला काळीमा फसायला लागली. म्हणून गोपीनाथ मुंडे साहेबांचा हा वसा आणि वारसा घ्या की गोपीनाथ मुंडे साहेब आयुष्यभर निर्वेशिनी होते. एक राजकारणात असून सुद्धा, इतक्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा एक चांगला माणूस निर्वेशिनी राहू शकतो, आपल्या आईवडिलांचं कल्याण करू शकतो, नाव करू शकतो. मित्रांनो, या पृथ्वी तलावर, या मातीमध्ये हजारो लोक जन्माला आले आणि हजारो लोक या मातीमध्ये गाडून गेले. चंद्र सूर्यापासून आता लाखो वर्षाचा इतिहास या महाराष्ट्राच्या भूमीला आहे. पण नावं कुणाची घेतली जातात? तुमच्या आमच्या कधी जयंत्या नसतात. तुम्ही आम्ही मेले का 10 दिवसांनी 10वा, 13 दिवसांनी 13वा, पुढल्या वर्षी वर्ष श्राद्ध, त्याच्या पुढल्या वर्षी आणखीन दुसऱ्या वर्ष श्राद्ध, 2 महिने आणि थाडग्याचे दगड अवतावर ठेवायला कामी येते. म्हणजे आपल्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या नसतात का? आपण कर्तृत्वानं सिद्ध होत नाहीत. मग साहेबानं सांगितलं होतं की कर्तृत्वानं सिद्ध व्हा. जर तुम्ही कर्तृत्वानं सिद्ध झाले तर तुम्ही अजमर आयुष्य जगता. गोपीनाथ मुंडे साहेब हे अजमर आयुष्य जगले. राजकारणी नेते अनेक आहेत, राजकारणात सुद्धा मूर्तिमंत उदाहरण, आदर्शवाद कसा असावा ते साहेबांना आम्हाला शिकवले. आता राजकीय सत्तेत जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांना 1980 ला भाजपाचा प्रचार सुरू केला, अरे नव्हतं हेलिकॉप्टर, नव्हता विमान, की नव्हती गाडी,
स्वतःच्या सायकलवर जनता दलाचं पोस्टर लावून भारतीय जनता पार्टीचं पोस्टर लावून बीड जिल्ह्यापासून तर मुंबईपर्यंत सायकलवर प्रवास करायचा, गावात मिळेल तिथे भाकरी खायची, मंदिरामध्ये झोपायचं, गावातले 4 पोरं गोळा करायची, त्यांना पक्षाचे विचार सांगायचे आणि महाराष्ट्रात बियाला सुद्धा नसणारा भारतीय जनता पार्टीचा पक्ष हळूहळू त्यांनी वाढवत अगोदर 34 आमदार, 54 आमदार, 52 आमदार करत 1995 ला बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मदतीनं सत्तेवर बसवला. पण त्यावेळेस राजकारणाची परिस्थिती काय होती सर? मुंबईमध्ये गुंडे लोक खंडणीचे धंदे करत होते आणि महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. सरपंचांची सूचना आहे की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, ही नम्र विनंती. मग या गुंडाराज मोडीत काढायचं कसं? त्यावेळेस बलाढ्य नेते मुख्यमंत्री पदावर होते, परंतु दाऊदच्या टोळीचा धुमाकूळ चालला होता. पाकिस्तानचे दहशतवादी मुंबईत धुमाकूळ घालत होते, बड्या बिल्डर्स कडनं खंडण्या घेत होते, कोळी लोकांच्या जमिनी लुटत चालले होते आणि महाराष्ट्राचं गृह मंत्रालय मात्र 95च्या अगोदर स्वस्त होऊन पडलं होतं, जनतेला वाली उरला नव्हता. आणि अशा वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी निर्णय घेतला की गृहमंत्री पद कुणाला द्यायचं. तर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष केला ना, त्या गोपीनाथ मुंडे साहेबांकडे या महाराष्ट्राचं गृहमंत्री पद आलं. आणि मुंडे साहेबांना पत्रकारांना जेव्हा विचारलं की गृहमंत्री झाल्यानंतर तुम्हाला पहिलं काम कोणतं करायचंय, तर त्यांना सांगितलं की पहिलं काम मला करायचंय की माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी गुंडागर्दी, महिलांची अब्रू आणि अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांच्या मुसक्या पहिल्या मला बांधायच्यात. म्हणजे दाऊदच्या टोळीचा पहिला जर कोणी कार्यक्रम करेक्ट केला असेल तर त्या गृहमंत्र्याचं नाव आजही घेतलं जातं आणि चंद्रसूर्य असेपर्यंत घेतलं जाईल. त्या माणसाचं नाव आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे. मित्रांनो, तुम्हाला आमदाराची पदवी लागेल, खासदाराची पदवी लागेल, तुम्ही या ठिकाणी सभापती होताल, तुम्ही लोकसभेत मंत्री होतान, कृषी मंत्री होतान, संरक्षण मंत्री होतान, पंतप्रधान होतान, परंतु लोकांचा नेता, लोकनेता ही उपाधी जर तुम्हाला हवी असली ना तर त्याच्यासाठी लोकांमध्ये राहावं लागतं. अहो, जो माणूस महाराष्ट्रात केंद्रीय मंत्रिमंडळात होते, महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदावर होते, परंतु इथं नगर जिल्ह्यामध्ये येऊन गुरांच्या छावणीत आले, एक पातळीचा अनुभव तुम्हाला सांगतो. आणि आल्याच्या नंतर शेतकऱ्याला रात्री भेटले, सगळ्याला वाटलं आता बडे हॉटेलवर त्यांचा इंतजाम होईल, कुठेतरी मोठ्या हॉटेलवर जातील. पण गोपीनाथ मुंडे साहेब त्या शेतकऱ्याच्या छावणीमध्ये शेतकऱ्याच्याच शेजारी शेतकऱ्याची बेसन भाकरी खाऊन त्यांच्यामध्ये रात्रभर मुक्काम केला. अहो, VIP संरक्षण होतं, पोलीस सगळ्या बाजूने थांबलेली, परंतु सगळ्यांनी रिक्वेस्ट करून सुद्धा मुंडे साहेब त्या शेतकऱ्यापाशी थांबले. मला आठवतंय ज्यावेळेस स्वर्गीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी भाजपासाठी देश पिंजून काढत होते ना, त्यावेळेस या महाराष्ट्राची धुरा ही गोपीनाथ मुंडे साहेबांकडे होती. आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी हातामध्ये घेतलंय सगळं राजकारण. एक मित्र कसा असावा ना, आजकाल आपण म्हणतो मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, परंतु संपत्ती हडप करण्यासाठी लांब नेतोय, मोठ्या प्रमाणात दारू पाजतोय आणि गळ्यातलं दागिनंही काढून घेतोय आणि प्लॉटही नाव करून घेतोय. आज मित्र कसा असावा ना याचं मूर्तिमंत उदाहरण मुंडे साहेबांकडे बघा. गोपीनाथ मुंडे साहेबांचे जीवाचे मित्र होते स्वर्गीय प्रमोद महाजन. प्रमोद महाजन म्हणजे अस्खलित वक्तृत्व लाभलेला एक राजबिंड राजकीय नेता. अस्खलित वक्तृत्व, ऐकावं आणि ऐकवतच राहावं असं प्रमोद महाजनांचं वक्तृत्व होतं. दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली की लॉ कॉलेज एकत्र केलं, राजकारण एकत्र केलं आणि मैत्राच्या पुढे चालून कौटुंबिक संघर्ष उदयाला आला आणि प्रमोद महाजनांची हत्या झाली. हत्या झाल्यानंतर प्रमोद महाजनांचं कुटुंब उघड्यावर पडलं, परंतु एक मामा म्हणून पालकत्वाची भूमिका घेतली आणि पूनम महाजनांना आणि राहुल महाजनांना सांभाळून पुन्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उभा केलं. अहो, इथं माणसात भावाला भाव उभा करत नाही तरी सुद्धा मुंडे साहेबांना आपल्या मित्राच्या नात्यानं ती मैत्री घट्ट केली. म्हणून मला वाटतं तुमच्या माझ्या सगळ्या मित्रवर्गांना मित्र कसा असावा ना, तो लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा असावा. आणि मुंडे साहेब विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणारे होते. मध्यंतरी 95ला एक जादू आली. हे भगव्या कपड्यावाले काही भोंदू बाबा बऱ्याच जादू करतात. आता सध्या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहताय की कुठं जातील आणि कुणाला मंत्र सांगतील. सगळेच बाबा चुकीचे नसतील भलते, पण भगव्या कपड्यामध्ये सुद्धा आता वैराग्याचं रूप धारण करून येतात, पण वैराग्य मात्र विसरून जातात
आणि लोकांना लबाडण्याचं काम करतात. अशा बंधू लोकांना सुद्धा मुंडे साहेबांना त्या काळामध्ये सांगितलं होतं की या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम झाला पाहिजे, कायदा झाला पाहिजे. अशी एक चळवळ आली 95च्या काळामध्ये. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि असं एक अफवा पसरली गेली. सह्याद्री DD नॅशनल चॅनलला दाखवलं गेलं की गणपती दूध प्यायला लागले. आता गणपती दूध कशाला पिईल? परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसची असणारी मूर्ती, तिच्या समोर दूध धरलं की ती स्वतःकडे ॲक्शन घ्यायची. लोक म्हटले चमत्कार झाला. उपमुख्यमंत्री या नात्यानं मुंडे साहेबांना पत्रकार परिषद बोलवली आणि तिथं सांगितलं, अरे हा सगळा थोतांडपणा आहे. देव कधी दूध पेत नाही, देव माणसात शोधा. गाडगे बाबांनी सांगितलेला देव शोधा. मला वाटतं असा एकमेव राजकीय नेता आहे की माणसात देव शोधा. आणि नाहीतरी काय हो, देव खरा माणसातच असतो. माणसाने जर माणूस पण विसरलं तर आपल्या आयुष्यात तरी काय राहतं? कोरोना काळ आठवा जरा. शेजारचा मरत होता, घरातला मरत होता, पण माणूस माणसाकडे जात नव्हता. पैशाच्या संपत्तीला म्हणजे डेड बॉडी जर मिली तर डॉक्टरांना आणि शिपायाला सांगत होतो आपण, गळ्यातलं तेवढं काढा आणि डेड बॉडी तुमच्या पद्धतीनं विल्हेवाट लावा. माणूस पण विसरलो होतो. राजकारणात अनेक लोक येतात आणि जातात, सत्ता भोगतात, प्रचंड माया कमवतात आणि निघून जातात. जनता त्यांचा हिशोब ठेवत नाही. लोकशाहीमध्ये जनता विसरभोळी असते, जनता त्यांचा हिशोब ठेवते. आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना सत्तेचे थोडे दिवस आले, विरोधातलेच जास्त दिवस आले. विरोधकांनी आमिष दाखवले, काँग्रेस पक्षात या, कशाला विरोधात राहता, तुम्हाला मंत्रीपद देऊ. पण लालसा मात्र साहेबांनी ठेवली नाही, एक निष्ठ भाजपाशी राहिले. परंतु नंतर मात्र भारतीय जनता पार्टीला त्यांना मोठं करण्यामध्ये आणि त्यांनी त्यांच्या सहकार्याला मोठं करण्यामध्ये जी माणसं मोठी केली ना, अशी हजारो नावं मी तुम्हाला एका लाईनीत सांगेल. पण व्याख्याता आहे म्हणून राजकीय पटलावरचा विषय बोलत नाही. जवळचे आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले, मंत्री सोडून गेले, घरातले सोडून गेले, तरी हा वाहक कधी डगमगला नाही. पुन्हा एकदा लोकसभेला उभा राहिले आणि सांगितलं की मी महाराष्ट्रात हा गोपीनाथ मुंडे नावाचा एक शेतकरी पुत्र दिल्लीच्या संसदेत मंत्री म्हणून पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि साहेब ग्रामविकास मंत्री झाले. आणि हा आदर्शवाद किती! लेख शिकवा, लेख वाचवा, मुली की वाचवा, हा मंत्र साहेबांना आम्हाला दिला. 3 मुली होत्या. पंकजाताईंचा जन्म झाला, प्रीतमताईंचा जन्म झाला, यशश्रीताईचा जन्म झाला. मंत्री होते. ठरवलं असताना मुलासाठी हजारो रुपये खर्च करत, हजारो व्यवस्था खर्च करत मुलाचा आग्रह धरता आला असता. पण भ्रष्टे नेते होते. त्यांनी सांगितलं, अरे मुलगी म्हणजे काय कमी नसते, तीच खरी दुर्गा अवतारे. मुलगीपेक्षा मुलगा, मुलापेक्षा मुलगी कमी जादा काही नसतो. पंकजा माझी मुलगी आहे. आणि त्या काळात आता आपण बघा ना, मुलगा व्हावा म्हणून 4-4 बायका बदलवणारी माणसं तुम्ही आसपास पाहिली आहे. मुलगी काय करू शकते? मुलगी कधी बापाच्या संपत्तीत वाटा मागत नाही. आणि एखादी जर मागत असेल तर तिला नवऱ्याचा प्रेशर असतो, म्हणजे मुलगाच तिच्या पाठीशी असतो. म्हणून मुलगी सुद्धा माझी वारसदार ठरू शकते. साहेबानं मुलीच्या जन्माचं स्वागत केलं आणि तो वसा वारसा आज आपण शिकला पाहिजे. मुलगीला शिकवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. सगळ्या मुली ग्रॅज्युएशन, सगळ्या मुलगी उच्च शिक्षित केल्या आणि सांगितलं तुम्ही स्वतः संघर्ष करा. या भारत देशामध्ये 2014 साली नरेंद्र मोदी साहेब सत्तेवर आले. तुम्हाला एक जागतिक सिद्धांत सांगतो, जागतिक विक्रम सांगतो. या भारतामध्ये जर लोकसभेला मोदींपेक्षा जास्त मताने जर कोणी निवडून आलं असेल ना, तर ते गोपीनाथ मुंडे साहेबांची द्वितीय कन्या प्रीतमताई मुंडे आहे. म्हणजे नरेंद्र मोदीपेक्षा जास्त मतानं. हे कर्तृत्व कुणाचं होतं? तर या माणसानं जी माणसं जोडली ना, त्या माणसाचं कर्तृत्व होतं. मी शेवगावच्या एका सभेला थांबलो होतो. साहेबांची आठवण मी नक्की सांगेल. त्यावेळेस विठ्ठलराव लंगे नावाचे एक उमेदवार शेवगाव नेवासा मतदारसंघात उभा होते. मुंडे साहेबांची सभा 3 वाजता होती, परंतु साहेब 5:30 वाजता आले. मुंडे साहेब कधीच वेळेवर सभेला आले नाही. पत्रकार नेहमी म्हणायचे, साहेब तुम्ही लेट आहे, साहेब तुम्ही लेट असता. माझ्या सभेच्या सांगतेनंतर शेतकरी जोपर्यंत माझ्या समोर शेवटचा माणूस बसून उभा आहे, त्याचा प्रश्न जोपर्यंत निकाली काढत नाही, तोपर्यंत मी उठून जाणार नाही. त्याच्या समस्याचं निराकरण करण. आणि काय हो, आमदारक्या खासदारक्या अशा वाटल्या खिरापती सारख्या, अरे तू बाळा विठ्ठलराव
तू विधानसभा लढव, अरे तू उभा राहा, तू लोकसभा लढव, अरे तू मंत्री हो, असे आमदार आणि मंत्री साहेबांनी केले. आज राजकीय परिस्थिती काय? साधी ग्रामपंचायत असली ना, ग्रामपंचायत सरपंच साहेब, तर ग्रामपंचायतच्या सदस्याला पळवायला हेलिकॉप्टर्स येतात, गावात 100 पोरं उचलून घेऊन जातात सदस्याला. माणसात माणूस पण राहिला नाही. माणसातलं माणूस पण जर कोणी शिकवलं असेल ना, ते मुंडे साहेबांना शिकवलं. आणि मी पोरांना सांगतो, तुम्हाला गावात मोठे मोठे राजकीय नेते येतील, बॅनर लावतील, डफड वाजवतील, सांगतात गोरीगरिबाचं राजकारणाचं काम नाही. पण मुंडे साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं, राजकारणात या तरुणांनो, तुमच्यात जर कॅपॅसिटी असेल, तुमच्यात वक्तृत्व असेल, नेतृत्व असेल, कर्तृत्व असेल, तर तुम्ही ते सिद्ध करा आणि शेतकऱ्याचे ज्वलंत प्रश्न त्या ठिकाणी संसदेपर्यंत, विधानमंडळापर्यंत घेऊन जा. आणि त्यांच्या याच विचारसरणीतनं कित्येक तरुणांच्या पिढ्या, की ज्यांच्या घरी कुठलाही राजकीय वारस नाही, अशी माणसं उभा राहिली. धामणगाव सारख्या गावामध्ये मी एकच मंत्र देईल. सुरुवातीला व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आलो तेव्हा प्रत्येकाला वाटलं की आता संख्या कमी आहे. जेव्हा मुंडे साहेबांनी प्रचार सुरू केला भाजपाचा, तेव्हा संख्या कमीच होती. परंतु आता मात्र सगळ्या देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. फक्त दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की ज्यानं सत्तेचा धारेकरी झाला, सत्तेसाठी घाम गाळला, त्या माणसाला मात्र राजकीय पटलावरून त्यांच्या वारसदारांना आणि त्यांना अलगदपणे त्या पार्टीनं बाजूला केल्याचं दुःख प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला झालं. त्यांनी पाहिलं नाही का मी कुठल्या जातीचा आहे, मी वंजारी जातीचा आहे म्हणून वंजाऱ्यांचं काम करणार नाही. अरे कोणी असेल, धनगर असेल, माळी असेल, मराठा असेल, वंजारी असेल, धनगर कोणीही असू द्या, सगळ्यांचं काम मुंडे साहेबांना केलं. 18 पगड जातीला एकत्र बांधून ठेवलं आणि स्वर्गीय म्हणजे महामानव विश्वरत्न आंबेडकरांचा तो अध्याय पुढच्या काळात त्यांनी गिरवला. म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू शकलो. ऊसतोडणी मजुराच्या जिल्ह्यात जन्माला आलेला माणूस आज भारतीय लोकसभेचा उपनेता झाला. माव्यापण्णो, उपनेताचा अर्थ होतो पंतप्रधान हा नेता असतो आणि 2 नंबरचं पद उपनेता असतं. म्हणजे मुंडे साहेब उपनेता झाले होते. कदाचित साहेबांना आणखीन आयुष्य मिळालं असतं तर साहेब या देशाचे पंतप्रधान सुद्धा झाले असते. पण मित्रांनो, चांगली माणसं नेहमीच आपल्यातून लवकर बाजूला जातात. मुंडे साहेबांना सुद्धा त्यांच्या आयुष्याच्या पटलावरून तो राजा आपल्यातला कधी निघून गेला हे सामान्य माणसाला कळालंच नाही. खरं तर मुंडे साहेब जर आज राजकारणामध्ये असते ना, तर महाराष्ट्राची आजची दशा जर पाहिली ना, राज्य महाराष्ट्राचं निर्णय होतात गुवाहाटीला. सकाळी झोपेतून उठेपर्यंत ज्यांना मतदान दिलंय, ज्यांच्या विरोधात दिलंय, ते सकाळी शपथा एकत्र घेतात आणि आपण कार्यकर्त्यांच्या गावात केसेस चालूच, भानगडी चालूच. म्हणून मायबापांना सांगतो की राजकारणामध्ये जात असताना चरित्र शुद्ध ठेवा, अध्यात्मात जात असताना वारकरी संप्रदाय जिवंत ठेवा, मैत्री करत असताना मैत्री जिवंत ठेवा. आणि शेती कसत असताना, साहेब जेव्हा दिल्लीवरनं यायचे ना नार्था गावात, तेव्हा स्वतः शेतामध्ये जायचे, स्वतः शेतामध्ये राबवायचे आणि त्या ठिकाणी आपलं समाधान त्या काळ्या मातीशी इमान ठेवायचे. आता राजकीय नेता आला की काळ्या गाडीच्या काचा असतात, लोक बोलतात आणि तो वर काचा ठेवतो, मग लोकही चिखल चपला दगड फेकून मारतात. मध्य प्रदेश सारख्या निवडणुकीच्या काळात तर काही राजकीय नेत्यांना स्टेजवर ठेचण्याचं काम केलं. जनता जनार्दन असते. जाता जाता धामणगावकरांना मी एकच सल्ला देईल. एक व्याख्याता म्हणून तुम्ही मला या गावात बोलवलं ना, तुमच्या तरुण मुलांना शिक्षण द्या, त्यांना व्यसनापासून बाजूला ठेवा. कारण सूर्योदयापासून तो सूर्यास्तापर्यंत तुम्ही घाम जो गाळताय ना, तो या तरुण पोरांसाठी गाळताय. भरपूर तरुण माझ्या समोर बसलेत. तुम्हाला सांगतो मायबापांनो, यांच्या खिशामध्ये 20,000चा मोबाईल आहे. मित्रांनो, तुम्ही पण जाणीव ठेवा की तुमच्या खिशामध्ये जेव्हा 20,000चा मोबाईल असतो, अंगामध्ये पांढरे कपडे असतात, कॉलेजवर जातात, कॉलेज 12 वाजेपर्यंत करतात, अभ्यासिकेत बसतात, वरती फॅन असतो, सगळं व्यवस्थित असतो. आणि त्यावेळेस तुम्ही याला ज्या ज्या वेळेस चुकीचा विचार डोक्यात येईल, ज्या ज्या वेळेस तुम्हाला संघर्ष करण्यात तुम्ही नाउमेद होताल, त्या वेळेस आईबापांचा संघर्ष आठवायचा. 12 वाजले ना, स्वतःला समजून सांगायचं, बाबा आता 12 वाजलेत, मला धाब्याव जायचं नाही, तुकारपोरात जायचं नाही. 12 वाजलेत, माझी आई काय करत असेल, माझी आई आता शेतात चालली असेल, कदाचित तिच्या हातात पाथर्डी, म्हणजे काय बागतदारांचा जिल्हा नाही, बागतदारांचा तालुका नाही सरपंच, माझी आई आता शेतामध्ये चालली असेल, तिच्या हातामध्ये शेळी असेल, डोक्यावर पाटी असेल, भावाचं बहिणीचं लहान बाळ एखाद्या कडेवर असेल आणि अशा गडबडीमध्ये तिच्याकडनं एखादी शेळी सुटावी, शेजाऱ्याच्या मालाला पडावी, तिनं 2-3 त्या कपाशीच्या रोप्या खावात आणि शेजाऱ्यानं रामाचा रामपारहात आपल्या आईला शिव्या द्याव्यात. त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती माऊली एकच म्हणते, माझं बाळ एकदा नोकरीला लागलं
की मला आता काम करायचं नाही. माझी ताई एकदा नोकरीला लागली की आता मला काम करायचं नाही. मित्रांनो, जसं आपलं वय वाढत वाढत जातं ना, तसा तसा आपल्या आई वडिलांचं वय वाढत जातं आणि त्यांची काम करण्याची क्षमता कमी कमी होत जाते. स्वप्न मात्र डोळ्यात तरळलेली असतात की माझं बाळ कामाला लागलं पाहिजे, माझं बाळ सुखी झालं पाहिजे. ते अंतकरण फक्त आई आणि बापाचं असतं. तिच्या नावातच ताकद आहे. मुंडे साहेब केंद्रात मंत्री झाले होते, पण आईला भेटण्यासाठी गृहमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, तरी सुद्धा आईला भेटण्यासाठी गावी आले. त्यांनी कधी आपल्या आईचं आठवणीतनं बाजूला कधीच झाले नाही. म्हणून आईला कधी विसरू नका. हा पहिला मूलमंत्र तुम्हाला देईल. तिच्या नावातच आई आहे. आत्मारूपी ईश्वर म्हणजे आई. किती जगातला मोठा गुन्हा करून या, आईच्या समोर उभा राहा. तुम्हाला सांगावं लागत नाही तुम्ही काय केलंय. त्या माऊलीने तुमच्या डोळ्यात पाहिले ना, आई लगेच सांगते, बाळा तू संकटात आहेस, बाळा तू अडचणीत आहेस, काही घाबरू नकोत, आपण नव्यानं काहीतरी उभा करू. म्हणून त्या आईला म्हातारपणापर्यंत सांभाळा. आणि सरपंच साहेब, महाराष्ट्रात हे शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथं हिंदवी स्वराज्य उभा करणाऱ्या राजांचा वारसा आहे. इथं मध्य प्राशांत त्याज्य मानलं जातं. जर तुम्ही दारूच्या हारी गेले ना, तर तुमचं आयुष्य बर्बाद होऊन जातं. म्हणून व्यसनाच्या अधीन जाऊ नका. खूप शिका. आता सध्या फॅड आलंय, सरकारी नोकऱ्या राहिल्या नाही, सरकारी नोकऱ्या राहिल्या नाही, सरकारी नोकऱ्या नाहीत, शिकून काय उपयोग आहे. हे दहावीलाच म्हणतंय सरकारी नोकऱ्या नाहीत, सरकारी नोकऱ्या नाहीत. अरे सरकारी नोकऱ्या नाहीत असं कोण म्हणतंय? महाराष्ट्रामधल्या पोरांना फक्त नोकऱ्या कोणत्या माहिती आहेत? मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना दिल्लीत जाऊन UPSC करावी, कलेक्टर व्हावं, SP व्हावं. पण आमचं पोरगं काय करतंय? ते पहिलं पोलीस पाहतंय, कंडक्टर पाहतंय, ड्रायव्हर पाहतंय. त्या टीचरला काय व्हायचंय? ते 10वी पर्यंत म्हणते ड्रायव्हर व्हायचंय, 12वी गेलं कॉलेजला जाते म्हणते कंडक्टर व्हायचंय, 12वी पास झालंय का पोलीस स्टेशन पाहतंय म्हणते पोलीस व्हायचंय. ह्या बी नोकऱ्या सेवा म्हणून चांगल्या आहेत, परंतु तुमची स्वप्न, तुमची ध्येय जर मोठी असतील ना, तर तुम्हाला अधिकची ऊर्जा मिळत राहते, तुम्ही अधिक कष्ट करत राहतात. म्हणून या आईबापांच्या संघर्षाचं चीज करण्यासाठी जिथे ज्या ज्या महाविद्यालयात तुम्ही शिकतायत तिथं प्राणप्रियनं जीव ओतून शिक्षण घ्या आणि तुमच्या गावाचं नाव मोठं करा. खरं तर धामणगावाला देवीचं धामणगाव म्हणतात. म्हणजे ज्या गावाला मुळात देवी लाभली आहे ना, खरं तर हे अपभ्रंश आहे. धामणगाव हे धामणगाव नाहीये, हे धावणगाव आहे की जे वेगानं पळत होतं, कष्टानं दौडत होतं आणि आपलं नाव मोठं करत होतं. म्हणून जाता जाता मी तुम्हाला एकच मूलमंत्र देतो, माझ्या तरुण बांधवांना देतो, मायबापांना देतो. शेतीत वेळ देताय तर आपल्या बाळाला थोडा वेळ द्या. कष्ट करताय तर कधीतरी त्याच्याशी बोला, त्याला विचारा, त्याच्या कॉलेजच्या शिक्षकांच्या भेटी घ्या. आता मी सुद्धा एक स्पर्धा परीक्षेचं केंद्र नगरमध्ये चालवतो. 10 वर्षापासून मी पोलीस भरतीचं केंद्र चालवतो. माझ्याकडनं पोलीस भरतीमध्ये, आर्मी भरतीसाठी हजारो मुलं येतात. त्यातले काही भरती होऊन जातात, तर काही आईबापाकडनं फक्त पैसे घेतात आणि डाऊनडौल मिरवत राहतात. आईबाप तिकडे गावामध्ये कष्ट करतात, शेळी विकून, कपासी विकून पैसे देत राहतात. म्हणून तरुणांना आवाहन करतो, जर तुम्हाला व्यासपीठाच्या प्रतिमा ज्या दिसतायत यांच्यासारखं घडायचं असेल, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अरे ज्या माणसाला दलित म्हणून हिरवलं गेलं ना, त्या माणसानं अख्ख्या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं संविधान जे आहे या भारत देशासाठी लिहून ठेवलं. हा आदर्श तुमच्याकडे घ्या. अरे ज्या माणसाचे 360 किल्ले दिल्लीच्या सुलतानानं करारात हिसकवलं ना, त्या माणसाला कैद म्हणून त्या ठिकाणी आग्र्याला जावं लागलं, स्वतःच्या मुलाला घेऊन जावं लागलं, कैद राहावं लागलं. ते राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा महाराष्ट्रात पलटले ना, त्यांना सांगितलं, अरे माझं सगळं स्वराज्य बुडालं असलं तरी या मातीच्या कणावरती पाय ठेवून पुन्हा याच मातीच्या शिखरावरती विजयाची पताका लावेल आणि हिंदवी स्वराज्य उभा करील. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच विचारावर चालणारे माझा बाप सदस्य जरी नसला तरी चालेल, पण मी या देशात एक मोठा राजकीय वारसदार, एक राजकीय नेता म्हणून उभा राहील. हा संघर्ष देणारे मुंडे साहेब यांचा आदर्श घ्या. एवढाच एक आशावाद व्यक्त करतो. तुम्हाला जसं हसायला येतंय ना, तसं मलाही हसायला येतंय. पण मी लई गावात फिरलोय, 1000हून अधिकचे व्याख्यान माझी झालेत. त्याच्यामुळे सगळे अनुभव पाठीशी आहेत. काहीच काळजी करू नका. देवाला सुद्धा दैत्य सांभाळावं लागली होती. तुम्ही किती गाव आदर्श करायला गेले सरपंच, तरी अडथळे माणसाच्या आयुष्यामध्ये असतात आणि ते येत राहणार. किती अडथळे साहेबांच्या जीवनात. अहो स्वकीय परकीय सोडून जाऊ द्या, काही घरातले सोडून गेले,
म्हटले आता तुम्हाला पाडून टाकू, पुन्हा उभा राहिले. पुतणे सोडून गेले, ज्यांना मोठं केलं होतं ते सोडून गेले. अहो त्या पक्षासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, त्या पक्षानंच स्वतःची पदं काढून घेतली, तरी सुद्धा उभा राहिले. पण नियतीने घाव घातला. सगळा महाराष्ट्र 3 जूनला वाट पाहत होता, 3 जून 2014 साली, की आता गोपीनाथ मुंडे साहेब येतील. अहो 3 टन फुलांचा वर्षाव त्या परळी गावामध्ये करण्यात आला होता. वाट तयार करण्यात आली होती साहेबांचं स्वागत करावं. परंतु मीडियामध्ये एक बातमी आली आणि रस्त्याच्या अपघातामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचं निधन झालं. प्रत्येक सामान्य माणूस कळकळला, हळहळला. परंतु साहेब आपल्यातनं निघून गेले. पण तरी सुद्धा विचारानं साहेब आपल्यापाशी आहेत. जेव्हा जेव्हा आपण साहेबांच्या प्रतिमेकडे पाहतो तेव्हा तेव्हा ते हसरा चेहरा तुम्हाला एकच ऊर्जा देऊन जातो. मित्रांनो, संघर्ष कर, जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. हिंद देश की सपूत तुम आगे बढ़ो, ये हिंदुस्तान हमारा है, ये हिंदुस्तान हमारा है. या ठिकाणी आपण मला व्याख्यानाला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली. या ठिकाणी माझा यथोचित सन्मान केला, त्याबद्दल दैवत फाउंडेशन धामणगाव व दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे मी आभार मानतो. या ठिकाणी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला पूर्ण वेळ देऊन खास उपस्थित राहिले आपल्या गावचे सरपंच सन्माननीय विठ्ठलजी कुटे, दैवत फाउंडेशन मुंडे साहेबांच्या विचारसरणीवर उभा करून ज्या माणसानं महाराष्ट्रभर त्याचा प्रचार आणि प्रसार केलाय, साहेबांच्या विचाराचा प्रसार केलाय, ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष परमजी जवरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पांडुरंगजी मरकड, आजीनाथ कुटे, शंकर कुटे, शिवाजीराव काकडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब केदार आणि अनिल कुटे या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे साई अकॅडमी अहमदनगरच्या वतीनं आभार मानतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि जाता जाता एक विनम्र विनंती करून जातो की तुमच्या गावामध्ये जर एखादा 12वी पास विद्यार्थी असेल, ज्याला आई वडील नसतील, त्या विद्यार्थ्याला जर भरती करण्याची इच्छा असेल, इंडियन आर्मीत जाण्याची इच्छा असेल, पोलीस भरती होण्याची इच्छा असेल, तर त्या मुलानं नक्की माझ्याशी संपर्क करा. त्याला पोलीस भरती होईपर्यंत मोफत प्रशिक्षण देण्याचा मी संकल्प केलेला आहे. तुमच्या गावात कोणी असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.